यवतमाळमधून बातमी समोर येते। पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावरती अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता। वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात आली आहे। पुसदमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे एका गर्भवतीचा प्रसूती दरम्यान रक्तस्राव होऊन मृत्यू झाला। या प्रकरणी महिला वैद्यकीय अधीक्षकावरती पुसद शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे। डॉक्टर मीनल भेलोंडे पवार असं गुन्हा नोंद झालेल्या महिला वैद्यकीय अधीक्षकाचं नाव आहे। मृत्यूची घटना 19 मार्चची आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदेश कान्हो आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदेश, इतक्या दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडला झालेला आहे आणि महिला वैद्यकीय अधीक्षक आहेत, तिला आता अखेर तिच्यावरती गुन्हा दाखल झाला असल्याचं समजतंय। काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात? जानवी प्रदीप शिवाजी धाईसकर जे आहे त्यांची पत्नी भाग्यश्री धाईसकरला 18 मार्च 2024 रोजी पुसद उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता आणले होते। त्यावेळेस नर्स व डॉक्टरांनी खासगी रुग्णालयात नेण्याचा त्यांना सल्ला दिला होता। मात्र धाईसकर परिवाराची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना जे आहे ते मीनल भेलोंडे जे आहेत वैद्यकीय अधीक्षक यांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात सिझरिंगसाठी 50,000 रुपये लागतील असा सल्ला दिला। त्यानंतर सरकारीमध्ये सिझर केल्यास 20,000 रुपये लागतील असे त्यांनी सांगितले असता मीनल पवार यांनी सायंकाळी भाग्यश्रीची सिझर केले आणि लगेचच 10-15 मिनिटांनी तिला रक्तस्राव सुरू झाला आणि तिला आणून टाकले आणि त्यानंतर एका तासानंतर तिचा मृत्यू झाला। त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक जे आहे ते भेलोंडे यांच्यावर जे आहे ते वैद्यकीय समितीच्या अहवालानुसार पुसद शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संदेश, 2000 तुमच्या म्हणण्यानुसार 2024 ची घटना आहे, मार्च मधलीच। आता वर्ष होत आलंय, इतका वेळ का लागला? निश्चितच वैद्यकीय समितीचा अहवाल येण्याकरिता 1 वर्षाचा विलंब लागलाय आणि या अहवाला अखेर अंती जे आहे ते पुसद पोलीस स्टेशन मध्ये कलम 304 अंतर्गत मीनल भेलोंडे पवार यांच्या विरुद्ध जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेचा पुढील तपास जे आहे ते धीरज बांडे करीत आहेत। आणखी कोणावरती गुन्हा दाखल झालाय का या संदर्भात? वैद्यकीय अहवालामध्ये फक्त जे आहे ते दोषी मीनल भेलोंडे यांना दर्शवण्यात आला आहे। त्यामुळे फक्त वैद्यकीय अधीक्षक जे आहेत मीनल भेलोंडे यांच्यावर सुद्धा फक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धन्यवाद संदेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।